आणि प्रगतिशील असं नेतृत्व, सक्षम, कार्यक्षम आणि निर्णयक्षम नेते, अकार्यक्षम कारभाराचा चक्रव्यूह भेदणारे धुरंधर, पुरंदर आणि सिकंदर नेतृत्व, सन्माननीय, आदरणीय, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा विजय असो. मी निवेदिका पल्लवी माने आमंत्रित करते महाराष्ट्र राज्याचे कार्यसम्राट, शेतकरी पुत्र, भूमिपुत्र, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक, धर्मवीर आनंदी दिघे यांचे शिष्य, कर्मयोगी, दयावान, नीतिमान, लोकनाथ, अनाथांचे नाथ, आदरणीय, माननीय, सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी या विजयी संकल्प सभेला संबोधित करावं अशी त्यांना विनंती करते. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूयात. नाही 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 शरणु शनार शरणार्थ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी आई तुळजा भवानीला साष्टांग दंडवत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक. ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज, अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि या सोलापूरच्या स्वाभिमानी मातीला माझा साष्टांग नमस्कार दंडवत. आणि जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, मी आपल्याला भेटायला आलोय, आपलं दर्शन घ्यायला आलोय. खरं म्हणजे राज्यामध्ये अतिशय मोठी दुर्घटना घडली. आमचे सहकारी दिवंगत अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं. एकीकडे दुःखाचं सावट आहे, मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो, श्रद्धांजली अर्पण करतो. दुसरीकडे निवडणुका आहे. अशा कठीण प्रसंगात प्रचार करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. कारण या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. नेत्यांच्या निवडणुका झाल्या लोकसभा आणि विधानसभेच्या. त्या निवडणुका हेच कार्यकर्ते ते व्यास इथं उमेदवार आहेत ना, हे कार्यकर्ते आज जे उमेदवार आहेत तेच आपल्याला निवडून देतात. आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे आम्ही बनतो. पण मग कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये देखील आपण तेवढ्याच मनापासून काम केले पाहिजे, तेवढेच कष्ट घेतले पाहिजे. ही कार्यकर्त्याची भूमिका असते. आणि शिवसेना हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे. इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही, इथं सगळे कार्यकर्ते आपण आहोत. माझ्या सकट शिवसेना हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. कार्यकर्त्यांना परिवार कुटुंबाप्रमाणे वागवणारा पक्ष आहे. आणि म्हणून मी मुद्दाम माझ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांना पाठबळ द्यायला आलोय. माझ्या लाडक्या बहिणी भावांना, शेतकऱ्यांना विनंती करायला आलोय की जे उमेदवार आपले, या सर्व उमेदवारांना आपल्याला विजयी करायचंय. आणि म्हणून या भागामध्ये ज्या समस्या आहेत, जे प्रश्न आहेत, ते सोडवण्याचं वचन द्यायला मी आलेलो आहे. आणि मी एकदा शब्द दिल्यानंतर तुम्हाला माहित आहे, एकनाथ शिंदे शब्दाचा पक्का आहे. शब्द दिला की शब्द.
आणि म्हणून मी आपल्याला एवढंच मागणं मागतो की एवढी विनंती करतो, लाडक्या बहिणी पण इकडे मोठ्या प्रमाणावर आहेत आणि ज्या उमेदवाराच्या माग महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला, हे समीकरण म्हणजे लाडके भाऊही आहेत, तुमच्याशिवाय काय होत नाही. आणि म्हणून मी विधानसभेत पण पाहिलं, मी मागच्या नगर परिषदेमध्ये पाहिलं, महापालिकांमध्ये पाहिलं, माझ्या लाडक्या बहिणी अगदी शेवटपर्यंत वाट बघत राहायच्या, या भावाला आशीर्वाद द्यायला थांबायच्या. त्यांच्या गर्दीवरून मला अनुभव आला की जिथं जिथं लाडक्या बहिणींची संख्या मोठी तिथं तिथं आपले सगळे उमेदवार जिंकले. कारण लाडक्या बहिणी आमच्या भावानं पण सांगायच्या, बिलकुल दूसरा कुछ नहीं चलेगा, धनुष्यबाण चलेगा. आणि म्हणून मी आपल्याला सांगायला आलोय, आपल्याला माहित आहे मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षाच्या काळात मी अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली, लेक लाडकी लखपती योजना आपण केली, एसटी मध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला. त्याचबरोबर मुलींचं उच्च शिक्षण मोफत करण्याचा आपण निर्णय घेतला. महिला बचत गटाला ताकद देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या आईचं नाव, आपल्या नावासमोर आईचं नाव लावण्याचा निर्णय आपण घेतला. आणि 7/12 देखील माझ्या लाडक्या बहिणींचं, मातांचं नाव लावण्याचा निर्णय आपण घेतला. या शेतकऱ्यांसाठी आपण शेतकरी सन्मान योजना आपण केली. 6,000 केंद्राचे होते, 6,000 आपण टाकले. शेतकरी सन्मान योजना आपण केली. पीक विमा योजना आपण केली. NDRFचे नियम तोडून टाकले, बाजूला ठेवले. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान मिळत नव्हतं ते देण्याचा निर्णय घेतला. 2 हेक्टरचं नुकसान होतं ते 3 हेक्टरचं देण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबर मध्ये झालेलं नुकसान आपण पाहिलं. या नुकसानीमध्ये देखील आपण शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलो. 32,000 कोटीचं पॅकेज आपण सरकारने दिलं. शेतकऱ्यांना वाऱ्यावर कधी आम्ही सोडणार नाही. शेतकऱ्याचं या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे. लाडक्या बहिणींचा पण आहे. लाडक्या बहिणींना आम्ही योजना सुरू केली. अनेक लोकांच्या पोटात दुखायला लागलं, अनेक लोक कोर्टात गेले, परंतु तुमचा भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता, ती योजना सुरू झाली. तुम्हाला मी सांगतो या योजनेसाठी वर्षाला किती खर्च आहे? 45,000 कोटी रुपये. कोणी हिम्मत केली नसती, धाडस केलं नसतं, पण तुमच्या भावाने धाडस केलं. मी मुख्यमंत्री असताना ती योजना सुरू झाली आणि आम्ही निर्णय घेतला. महायुती सरकारने, मी, देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही तिघं होतो. आणि पण इच्छाशक्ती लागते, ताकद लागते, धाडस लागतं निर्णय घ्यायला, आणि ते घेतलं. मी आपल्याला सांगू इच्छितो, ही योजना कोणी किती अफवा पसरवल्या, कोणी माईकाला लावला, तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. लोक विचारतात, तुम्ही निवडणुकीमध्ये 2100 रुपये करायचं आश्वासन दिलं. बोला हो, दिलंय, आम्ही आश्वासन दिलंय, तेही आम्ही योग्य वेळी पाळणार. योग्य वेळी आमच्या माता भगिनींचा मान राखणार. माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करणार. त्यांना लखपती झालेला आम्हाला बघायचं आहे. हा आमचं स्वप्न आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार. लाडकी बहीण योजना किती टीका करत होते विरोधक, किती टिंगल करत होते. का विकत घेता का, भीक देता? अरे तुम्ही तर काय देत नाही.
आम्ही दिलं तर तुमच्या पोटात दुखतंय, तुम्हाला द्यायची दानत नाही, आम्हाला त्याला दानत लागते, दानत लागते देण्याची, आणि एवढं मोठं धाडस करण्याची दानत लागते, ती आम्ही केली. आणि म्हणून तुमच्या लाडक्या बहिणीने चमत्कार घडवला. विधानसभेमध्ये महायुतीचे 232 आमदार निवडून दिले. महाराष्ट्राच्या इतिहासात कधी 232 आकडा कधी आला नव्हता, आमदार आले नव्हते. लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, या माझ्या लाडक्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी निर्णय घेतला आणि एक चमत्कार झाला. आणि म्हणून माझ्या युवकांना देखील रोजगार मिळाला पाहिजे. इथं उद्योग आहे का नाही? MIDC अक्कलकोटला MIDC पाहिजे का नाही? मी सांगतो उद्योग मंत्र्यांना, उदय सामंत यांना, या ठिकाणी अक्कलकोट मध्ये आपली MIDC झाली पाहिजे. या तरुणांना दक्षिण सोलापूर असेल, जागा द्या ना तुम्ही, आम्ही देतो तुम्हाला. तुम्हाला सांगतो, उद्योग मंत्र्यांना मी सांगतो, आणि ताबडतोब सर्वे करायला लावू. आताच दावोस मध्ये जाऊन करारनामे करून आलेले आहेत. त्यामुळे उद्योग आला तर माझ्या तरुणांना रोजगार मिळेल. इथला तरुण नोकरीसाठी मुंबई, पुणे, ठाणे जायची गरज लागणार नाही. इथंच उद्योग, इथंच रोजगार, इथं हाताला काम, ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना रोजीरोटी मिळाली पाहिजे. लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे. माझे शेतकरी बांधव या ठिकाणी हा अधिकार, खऱ्या अर्थाने शेतकरी आमचा अन्नदाता आहे, हा केंद्रबिंदू आहे. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा अवकाळी अतिवृष्टी येते, तेव्हा तेव्हा जेव्हा दुष्काळ येतो, तेव्हाही शेतकऱ्यांच्या मागं उभं राहण्याचं काम केलं. मी मुख्यमंत्री असताना मला आठवतंय, दादा भुसे इथं मंत्री आहेत, आम्ही सगळे निकष बाजूला ठेवले, सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवल्या. बोले आता शेतकऱ्याला देताना काय अटी शर्ती करायच्या, देताना हात आकडता आम्ही घेत नाही, देताना दोन्ही हाताने देतो, कारण आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला, एक गरिबी काय असते मी पाहिली आहे. आणि म्हणूनच लाडकी बहीण योजना सुरू झाली, शेतकरी सन्मान योजना सुरू झाली, अनेक योजना सुरू झाल्या, ज्येष्ठांसाठी योजना सुरू झाल्या, ST मध्ये देखील त्यांना सवलत दिली. आता प्रताप सरनाईक मंत्री परिवहनचे, त्यांना सांगितलंय की आता तुम्ही तीर्थाटन तीर्थाटन योजना सुरू करा. माझ्या सिनियर ज्येष्ठ लोकांना तीर्थयात्रा झाली पाहिजे, तीर्थक्षेत्रात जाता आलं पाहिजे, यासाठी योजना आता नवीन आपण सुरू केलेल्या आहे. आणि अशा अनेक योजना आपण केल्यात, किती योजना आपण सांगणार. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की या वेळेस मात्र चुकायचं नाही. या वेळेस आपल्या सगळ्यांना एकच काम करायचं आहे, धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करायचं आहे. आणि बाकी माझ्याकडे सोडा. या अक्कलकोटच्या विकासाला पैसे कमी पडू देणार नाही. आताच मी इकडे गेलो होतो, आपलं कुठलं वैराग, दादाजी वैरागला गेलो होतो मी. तिथं आपल्या आघाडीच्या लोकांना सांगितलं, सोपल होते आपल्या बरोबर, त्यांना मी म्हणाल त्यांचं शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं तिथं सुशोभीकरण करायचं आहे. बोले पैसे नाहीत, बोले पैसे नाहीत. मी फोन केला, ताबडतोब आमच्या नगर विकास मध्ये 2.5 कोटी रुपये त्यांना पाहिजे होते सुशोभीकरणाला. मी बोलो, मी विमानात बसायच्या आधी तुमचं ऑर्डर आली पाहिजे. ती त्यांच्याकडे ऑर्डर पाठवली, आता पाठवली, माहिती करून घ्या. असं हे माझं काम असतं. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, जाग्यावर खटका करतो, बघतो, पाहतो. व्हायला माझ्याकडे शब्द माझ्या डिक्शनरीत नाही. होणार असेल ते लगेच करून टाका, थोडा वेळ लागणार असेल तर सांगा वेळ लागतोय, पण करतो, बघतो, पाहतो वाला काम नाही. आणि म्हणून तुमच्या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीमधून 450 कोटी रुपये दिले.
70-80 हजार लोकांचे जीव वाचवले. शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो. 5 कोटी लोकांना फायदा झाला. आता आरोग्य आपल्या दारी आम्ही घेऊन जातोय. हे लोकांच्या जीव वाचले पाहिजे. 1.5 लाखाचा विमा महात्मा ज्योतिबा फुले माझ्या काळात 5 लाख रुपये केले आपण. 1.5 लाखाचे 5 लाख रुपये. मला आठवत आहे कोल्हापूरच्या शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमामध्ये एका व्यासपीठावर, इथं मुस्लिम माझ्या भगिनी आहेत म्हणून मी सांगतो, एक व्यासपीठावर एक मुलगी आली. तिच्या हातात एक लहान बाळ होतं छोटा. मला वाटलं काहीतरी तिचं काम असेल. मी बोलो काय काम है, क्या काम है? बोले इसका नाम दुआ है. बोले अच्छा क्या हुआ? तर तिने मला सांगितलं आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से 3 लाख रुपए दिए. ये मेरी बच्ची है छोटी, उसकी जान बच गई, ऑपरेशन हुआ, इसके लिए इसका नाम हमने दुआ रख दिया. काय माहिती कधी पैसे दिले, कधी दिया, काय कधी माहित नाही. आता कोल्हापूरला गेलो, ती मोठी झाली मुलगी. कोल्हापूरला गेलो, ती आई वडील आणि ती तिघही येतात भेटायला. मुख्यमंत्री सहायता निधी मधून माझ्या बांधवांनो भगिनींनो इतक्या लोकांचे प्राण वाचवले. हेच तर पुण्याई आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून माता सुरक्षित परिवार सुरक्षित आम्ही योजना केली. 3 कोटी माझ्या लाडक्या बहिणींची तपासणी केली. 10,000 11,000 महिला त्यामधून लाडक्या बहिणींना रोगाचं निदान झालं. पण ते ताबडतोब त्याचं आपण तपासणी केली म्हणून त्यांचा जीव वाचवता आला. हीच तर पुण्याई कमवली आम्ही. हेच तर आम्ही कमवली आहे. ही कमाई आहे, ही पुण्याई आहे. आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. हे राज्याला पुढे घेऊन जाणारं सरकार आहे. आणि म्हणून या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर या ठिकाणी तुम्हाला परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे. परिवर्तन अटळ आहे. बदलाव पाहिजे. बदल पाहिजे की नाही? आणि म्हणून तुम्ही निर्णय घेणं गरजेचं आहे. मला या ठिकाणी आठवत आहे की मी मुख्यमंत्री असताना मौजे पितापूर येथे हरणा नदीवर पुलाची समस्या होती. ती समस्या पूर्ण केली. तिथं काय ह्याच्यातून जात होतो ना आपण, पाण्यातून जायचं आणि मैत पण घेऊन जायचं पाण्यातून, आणि ते आपण काम केलं. मला आता यांनी सिद्धरामजींनी मला आठवण केली, मला माहितच नव्हतं. मौजे पितापूर येथे शेताला जाणार रस्ता, मुख्य 2 रस्त्याच्या समस्या होत्या, त्या पूर्ण करायच्या आहेत आपल्याला. ते करूया. मुख्य रस्त्याचं नाव पितापूर ते अरळी अंतर्गत पानंद रस्ता आणि पितापूर ते दर्शनाळ. काय करायचं आहे? पानंद रस्ता करायचा आहे. तो दादाजी भरत शेठला सांगा, त्याचं पानंद रस्त्याचं डिपार्टमेंट त्याच्याकडे आहे. ताबडतोब करायला सांगा. भरत गोगावले याला मी पाठवतो इकडं, ताबडतोब पाठवतो. हे निवडणुका झाल्या, आचारसंहिता संपली की मी ताबडतोब पाठवतो. लगेच पटकन काम होऊन जाईल. बिलकुल चिंता करू नका. अक्कलकोट तालुक्यात सोलर कंपनीकडून शेतकऱ्यांना एकरी 35,000 रुपये देण्यात येतात. मी आपल्याला सांगतो 50,000 रुपये मिळाले पाहिजेत. हे मी आपल्याला हे सांगतो. 50,000 रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला. 35,000 का देतात त्याची चौकशी करू आपण. आणि म्हणून 50,000 रुपये एकरी देण्याचा निर्णय आपण घेऊ, कारण सरकारने ठरवलेला आहे. आणि म्हणून आता बाकी सगळं तुम्हाला जे पाहिजे असेल, मी सगळ्यात एकच सांगतो, विकासाला मी तुम्हाला एवढी विनंती करायला आलोय. खूप लोक येतील तुमच्याकडे, निवडणुकीमध्ये हे करतो ते करतो, अमकं देतो तमकं देतो, पण आम्ही जे तुम्हाला माझ्या लाडक्या बहिणींना जी ओवाळणी सुरू केले ती फक्त निवडणूक नाही, दिवाळी नाही, दसरा नाही, भाऊबीज नाही, कायम स्वरूपी दर महिन्याला ती कधी बंद होणार नाही. म्हणून तुम्ही ठणकावून सांगितलं पाहिजे, आम्ही विकासाला मत देणार, विकासाच्या अजेंड्याला मत देणार. म्हणून येणारी जी निवडणूक आहे ही निवडणूक कुणाला तरी मतदान करण्यापुरती मर्यादित नाही, तर उद्याचा भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे. तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. या अक्कलकोट आणि या सोलापूर जिल्ह्याचं भवितव्य बदलणारी निवडणूक आहे.
आणि म्हणून विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललोय. विकासाला मत खऱ्या अर्थाने म्हणजे तुमच्या ज्या काही पुढच्या भविष्य पिढी जी आहे ती घडवण्यासाठी ही निवडणूक आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय शेतकऱ्यांसाठी दिवसा आता होत नाही, केला आपण निर्णय. दिवसा वीज पुरवठा काही ठिकाणी होतोय, काही ठिकाणी होत नसेल तिथेही केला जाईल दिवसा वीज पुरवठा, कारण आपण निर्णय घेतलेला आहे. आणि उजनीचं पाणी प्रत्येक गावापर्यंत पोहोचलं पाहिजे. या ठिकाणी जी गावं दुष्काळग्रस्त आहेत त्या ठिकाणी आपण ते पोचवणार. याचबरोबर मला काही लोक विचारतात की कर्जमाफीचं आश्वासन तुम्ही दिलंय. बोले हो, आम्ही दिलंय. एक बैठक आमची मुख्यमंत्री आमची झाली आहे. तुम्हाला मी सांगतोय, कमिटी गठीत झाली आहे. अहवालाला योग्य वेळी तुमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो. कारण हे आमच्या वचननाम्यात आहे आणि आम्ही वचननामा प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही, आम्ही चुनावी जुमला म्हणणारे नाही. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. त्यामुळे तुम्हाला विश्वास देतो, जे जे आम्ही आश्वासन दिलंय निवडणुकांमध्ये ही सर्व आश्वासनं पाळण्याचं काम जबाबदारी आमची आहे. आणि म्हणून मी तुम्हाला हक्काने विनंती करायला आलोय की हे जे उमेदवार आहेत शिवसेना जिल्हा परिषदेचे, जिल्हा परिषद सलगर शिवराज सीताराम मेत्रे, जिल्हा परिषद वागदरी प्रवीण दत्तात्रय तानवडे, जिल्हा परिषद चपळगाव सुजाता लक्ष्मण भरम शेट्टी, जिल्हा परिषद नागनसूर धनराज मल्लप्पा धनशेट्टी, जिल्हा परिषद हत्तूर लक्ष्मीबाई रतिकांत पाटील, जिल्हा परिषद बोरामनी धनेश आचलारे, जिल्हा परिषद बालसिंग ना आरिफ कुरेशी कुंभारी रेणुका इमडे या सर्व लोकांना आणि पंचायत झेडपी बरोरे तिथं कोण आहे रेणुका इमडे बोरामणी पंचायत समिती आणि एक मिनिट हे पंचायत समिती तोळणपूर शीतल मेत्रे नागनुसूर स्वाती शिदलिंग उडचान चपळगाव अश्पा गुडुमिया आगासपुरे कुरनूर पंचायत समिती व्यंकट मोरे वागदरी संजय होळे शिरवळ गणेश मोरे सलगर भीमन्ना मल्लप्पा सोलापुरे मुगळी संगीता शिवानंद पाटील. झाले का? बोरामणी पंचायत समिती सुनीता चव्हाण आणि छोट्या मोठ्या केसेस कोण करतोय त्याला बघू आपण. दादागिरी बिदागिरी काय चालणार नाही इकडं. शिवसैनिक आहे इथं. अरे बाळासाहेब आता शिवसैनिक आहे, हा एरिया गबाळ्याचं काम नाही. आणि म्हणून आमच्या नादाला लागू नका, आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, निवडणूक शांततेने पार पाडली पाहिजे. कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम आपण करतोय. नियम आपण पाळणारे लोक आहोत. समोरच्या लोकांनी देखील याची नोंद घ्यावी एवढीच सूचना माझी आहे. नरसोबा दिंडोरे हतुरगण परमेश्वर शिंदे औरादगण झाले. प्रियांका बचुरे मंद्रुपगड कुंभारे रोहित बिराजदार काजल नारायण साबळे निंबर्गीगण जयश्री संगोळगे भंडार कवडेगड प्रियांका खुपसंगे भंडारकवटेगण झाले. धनाजी भोसले कोंडीगण सगळे. अरे बाबा जे काय तुम्ही बघू नका, धनुष्यबाण बघा, बस धनुष्यबाण बघा, काय मिक्स काय नको, धनुष्यबाण बघा. आणि सगळ्यांनी आता जेवढ्या घोषणा दिलेल्या आहेत सगळ्यांनी मला हात वरती करून सांगा, हे सगळे शिवसेनेचे उमेदवार निवडून आणा म्हणून. सगळ्यांना धन्यवाद. आणि तुम्हाला मी जाता जाता शब्द देतोय, इकडच्या विकासाला पैसे कमी पडू देणार नाही. धन्यवाद. जय हिंद.
जय महाराष्ट्र. शब्द कमी आणि काम जास्त हा स्वभाव असलेलं हे नेतृत्व म्हणजे माननीय एकनाथजी शिंदे साहेब, बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आणि आजच्या काळामध्ये जनतेसाठी झटणारा नेता, हे सगळं एकाच ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळालेलं आहे. हा नेता आपलाच आहे, आपल्या वेदना जाणणारा आहे. खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांच्या या स्पष्ट आणि ठाम शब्दानंतर आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं एक विश्वास या ठिकाणी मिळालेला आहे आणि या विश्वासाला लवकरच कृती देखील या ठिकाणी मिळणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण या चिन्हालाच आपण मत देऊन शिंदे साहेबांच्या हातांना आपण आणखी बळ देऊयात. एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आपल्या सगळ्यांना उपस्थित राहून या ठिकाणी मार्गदर्शन केल्याबद्दल आदरणीय शिंदे साहेबांचे या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करते. आलेले सर्व शिवसैनिक, सर्वच कार्यकर्ते, सर्वच पदाधिकारी यांचे देखील आयोजकांच्या वतीनं मी निवेदिका पल्लवी माने या ठिकाणी आभार व्यक्त करते.